वीकेंडला काहीतरी चमचमीत खायचं असेल किंवा भाजीला काही नसेल तरीही तुम्ही घरच्या साहित्यामध्ये अशी चमचमीत मुगलाई मूग बनवू शकता, तेही घरी असलेल्या साहित्यापासून अगदी साध्या सोप्या पद्धतीने. हे पहा, ही डाळ अगदी शाही बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. 1 वाटी मूग घेतलेत, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. त्यात डबल पाणी टाका आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे मूग शिजून जातात. ह्याला भिजवायची गरज नाही आहे. कढईमध्ये मी थोडं जास्त तेल घेतलं आहे. त्यात पातळ कांदे कापून घ्या आणि जसं आपण बिर्याणीला कांदा तळून घेतो त्यानुसार कांदा तळून घ्यायचा आहे. जेवढं पातळ कापलं त्यानुसार लवकरच आपला कांदा तळून जातो. फार जास्त वेळ नाही लागणार. पातळसर कापा. हे पहा, 1-2 ते 3 मिनटामध्ये कांदा तळून झाला आहे. हा कांदा छान ब्राऊन करायचा. आता हे कांदा काढून घेऊया. त्याच कढईमध्ये थोडं कमी तेल करा त्यात आणि 1 चमचाभर तेलामध्ये लसूण, कांदा बारीक कट करून घेतला आहे मी कांदा. ह्यालाही छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. हे पहा, पूर्ण रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्या. जसं आपण नॉर्मल भाज्याला करतो त्याच्यापेक्षा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत. 1.5 ते 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर धने पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे मसाले तेलावरती परतून घ्या. तेल मी कमी वापरलं आहे. जेवढं तेल आपल्याला कांद्याला लागतं तेवढंच जास्त एक्स्ट्रा तेल लागतं. नंतर जेव्हा आपण डाळीला 1 चमचाभर तेलामध्येही करू शकतो. थोडंसं पाणी टाकून घ्या म्हणजे आपले मसाले जळणार नाही. ह्याला छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा कमी आंबट असलेलं दही टाका, 1 ते 1.5 चमचा, आणि छान परतून घ्या. ह्यानी मूग आपले छान रिच होतात, क्रीमी होतात आणि त्याला एक वेगळी चव येते. 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहे रंग येण्यासाठी आणि चमचाभर गरम मसाला. कुठलाही मसाला वापरू शकता. तुम्ही मॅगी मसाला वापरला तरीही चालेल, तोही छान लागतो. आणि हे मसाले छान परतून घ्यायचेत एकदा. आणि हे परतून झाल्यानंतर हे मूग टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी, तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार. ही डाळ घट्टच असते त्याच्यामुळं 5 ते 7 मिनटं ह्याला बारीक गॅसवरती छान शिजून घ्या. हे पहा, पूर्ण पाणी आटलं आहे आणि जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी होती, घट्टसरपणा हवा होता त्यानुसार आपली डाळ तयार झाली आहे, रिच आणि क्रीमी अशी. वरतून घरची जी मलाई असते ती टाका, 2 ते 3 चमचे. तळलेला कांदा. ही पोळीसोबत, भातासोबत किंवा अशी डाळ खायलाही खूप टेस्टी लागते. कसुरी मेथी हलकी भाजून घ्या आणि त्याचं पावडर करून टाका. वरतून कोथिंबीर. आपली रिच आणि टेस्टी अशी शाही डाळ तयार झालेली आहे. भाजीला नसेल आणि पाहुणे आले असतील तरीही तुम्ही या प्रकारची शाही डाळ करू शकता. अगदी रेस्टॉरंटपेक्षाही भारी लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.